Okay, guys, today's plans to we are going to learn how to fetch API, integrate like render with UI. कसं UI मध्ये आपण शो करतो. एखादी API ची डेटा बॅकएंड कडनं डेटा येतो, तो डेटा शो करायचा UI मध्ये. त्याच्यासाठी काय कोड लिहावा लागले असते आणि कसं रेंडर करतो. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे डॉम कन्स्ट्रक्शन ना तुम्ही फ्रंट एंड मध्ये आणि जावास्क्रिप्टला इंटिग्रेट करतात. तर थोडं मॉडिफाय करूया. API बॅकएंड कडनं घेऊन फंक्शन लिहू आणि ते फंक्शन थ्रू डॉमच्या कन्सेप्ट थ्रू आपण सेंड करून देऊ युआय मध्ये. युआय मध्ये तो दिसून जाईल. त्याच्या अगोदर काल मी जे लर्निंग दिलं होतं त्यामध्ये ऑलमोस्ट असिंक अवेट सेट इंटरव्हल सेट टाइम आउट वगैरे झाले. त्यानंतर मे बी मी अजून एक कन्सेप्ट घेतला असेल सेट ट्रायकॅच ब्लॉक वगैरे एक्सप्लेन करून दिला असेल. ट्रायकॅच ब्लॉक अँड ऑल. इफ नॉट लेट मी एक्सप्लेन यू इफ ए डॉट जी एस. काल सांगत होतो मी असिंक अवेटचा. ओके. अँड ट्राय कॅच ब्लॉक मी ऑलमोस्ट सिंटॅक्स सांगितलं होतं. तर एखादं फंक्शन लिहितो मी. फंक्शन फेच डेटा. स्पेलिंग मिस्टेक. फंक्शन लिहिलंय. आता सिम्पली मी काय करतो फंक्शनला असिंक अवेट बनवतो. असिंक. आता एखादा रिस्पॉन्स आता समजूया आता गुगलला येतो मी फ्री एपीआय बघूया भेटते का गुगलला कुठलं तर फ्री एपीआय असेल तर ते फेच करू. ऑब्व्हियसली आता मला एपीआय क्रिएट करता येत नाहीये. मग कॉल करायला शिकूया फर्स्ट. त्यानंतर ना आपण जेव्हा बॅकएंड लर्न करतो तेव्हा आपण एपीआय स्वतः क्रिएट करू. आता सिंपल काय करतो मी फ्री एपीआय. फ्री जेसन एपीआय म्हणून सर्च करतो. ओके फर्स्ट मध्ये बघूया काय एपीआय मिळतंय. ठीक आहे. हा रिस्पॉन्स मध्ये फेचची प्रॉपर्टी आहे. हा रिस्पॉन्स मध्ये काय बघू एकदा. हा हिट करतो. बघा हा रिस्पॉन्स भेटते बरं का. युजर आयडी टायटल कम्प्लिटेड. हे ऑब्जेक्ट भेटतो. यु नो हाऊ यू रिकॉग्नाइज दिस इज ऑब्जेक्ट कर्ली ब्रेसेस मध्ये आहे आणि की पेअर मध्ये व्हॅल्यू आहे. ऑब्जेक्ट मिळालं. आता ही ऑब्जेक्टचे डेटा मला टेबल मध्ये शो करायचे. असंच एपीआय ची युआरएल देतात बॅकएंड डेव्हलपर. फ्रंट एंड डेव्हलपर काय करतो असले एपीआय घेऊन फेच करून टेबल मध्ये शो करतंय, फॉर्म मध्ये शो करतंय, बायोडेटा असले काही शो करत राहते ते. नाव व्हॉट इज द प्लॅन. नाव प्लॅन इज व्हॉट. लेट्स फेच. हाऊ टू फेच. फेच आता वर्ड मध्ये आहे फेच डेटा करताना आपण फेच ऑब्जेक्ट यूज करतो. ओके. ही जी फेच जे ऑब्जेक्ट आहे ना ती एपीआय फेच करण्यासाठी यूज करतात बेसिकली. असं असं फेच करतात. ह्याच्यामध्ये काय झालं आता त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट होतं ना ते डेटा फेच ऑब्जेक्ट न कॅच केलं आणि तुम्हाला ते एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचं आहे. कॉन्स्टंट रिस्पॉन्स. म्हणजे हा रिस्पॉन्स मध्ये काय झालं हा एपीआय स्टोअर झाला. म्हणजे हा एपीआय आपण जेव्हा फेच करायला बघतो ना थोडं काहीतरी टाइम घेतो. 1 सेकंड 2 सेकंड. मग ते तेवढं 1 सेकंड पर्यंत फंक्शनला थांबावं लागेल ना मला. पुढे जाऊ नको बाबा. तू थांबव पहिला फेच कर. मग त्याच्यासाठी काय लिहितात तिथे अवेट लिहितात. अवेट म्हणजे हे काय करतो थांबवतो अंटील अनलेस रिस्पॉन्स भेटत नाही. मग ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स मिळाला. त्याच्यामध्ये रिस्पॉन्स भेटला तर मी आता काय करेन इथं समोर त्या रिस्पॉन्स जेसन मध्ये कन्वर्ट करून घेईन. एखादं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. वेट कर. ओके वेट करून जेसन मध्ये कन्वर्ट करून घे फर्स्ट. रिस्पॉन्स डॉट जेसन. कन्वर्ट करून घेतलं. आता इथे कन्वर्ट करून घेतले. आता याला कॉल करू कन्सोल डॉट लॉग डेटा आणि चेक करूया फेच होते का नाही. ठीक आहे. ह्याला थोडं स्टँडर्ड मेथडने कसं लिहायचं ते बघा. ट्राय कॅच ब्लॅक यूज करून स्टँडर्ड मेथडने लिहितात. जर काय ह्याच्यामध्ये एरर आला कसं कळणार एरर आलाय का नाही त्याच्यासाठी काय करतात ट्राय कॅच ब्लॉक यूज करतात. याचा ट्राय म्हणून ह्याच्यामध्ये कन्सेप्ट
पूर्ण जेवढा कोड आहे ना तेवढं ट्राय मध्ये लिहितात, बाकीचे कॅच मध्ये कॉल करतात. कॅच एरर कन्सोल डॉट एरर एरर फेचिंग डेटा एरर, म्हणजे याच्यामध्ये काय पण एरर आला, कॅच झाला, तो एरर आउटपुटला शो करून देतो. एवढंच. एवढंच एवढंच एक एपीआय आहे, हे फेचिंग एपीआय आहे, हे यूज करून आपण डेटा फेच करतो. आता रन करून बघू. एकदा रन करूया, म्हणजे फेच होतंय का नाही डेटा. डेटा काय आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. डेटा काय आहे की जेसन फॉर्मॅटचा डेटा आहे. ही डेटा मला आता कोडिंग मध्ये मिळाला पाहिजे. नोड एपीआय डॉट जेएस कॉल नाही होते का बर? एक्झॅक्टली आपण फेच डेटाला कॉल नाही केलं होतं, कॉल करायला पाहिजे ना. कॉल केलंय. हे बघा, युजर भेटला. युजर आय डेटा जी आपण तिकडे फेच करत होतो तीच डेटा एकदा भेटला. आता एवढ्यावरनं काय झालं, आपल्याला डेटा मिळाला. एवढा लिहिलं की फेचचा डेटा. आता ही डेटा काय करायचं, मला युआय मध्ये स्टोअर करून द्यायचंय. मग हे हे कुठं स्टोअर आहे? इथं स्टोअर आहे डेटामध्ये. मग हा डेटाला मी युआय मध्ये पाठवायचं असेल तर कसं करणार? डॉट इनर डॉट एचटीएमएल डॉट डेटा, डेटा सगळं तिकडे जाईल. मग मला डेटा न पाठवता एका टेबल फॉर्मॅट मध्ये पाठवतो. एका टेबल फॉर्मॅट मध्ये कसं? युजर आयडी, आयडी, टायटल, ओके, आणि हे कम्प्लिटेड. हे टायटल घेतो, त्यानंतर मी त्याची व्हॅल्यू स्टोअर करून देतो. चला ते पण बघू एकदा ते कसं करतात. आता युआय सोबत इंटिग्रेट करू. एवढं तर फंक्शन लिहून आपण काय केलं, एपीएफएच केलं. आता ही शो करायचं युआय मध्ये. आता मी काय लिहितो, एखादी फाईल बनवतो अजून एक, एपीआय डॉट एचटीएमएल बॉयलर प्लेट एपीआय फेचिंग. आता फर्स्ट ऑफ ऑल डू वन थिंग, क्रिएट टेबल. टेबल क्रिएट करा. टेबल मध्ये शो करायचं आहे ना. टेबल मध्ये काय असतंय? टी हेडिंग असतो फर्स्ट, आणि टी बॉडी असतो. ऑलरेडी टेबल कंटेंट सगळ्यांना येत असेल. याच्यामध्ये काय असतंय, एक रो असतो टेबल हेडिंग मध्ये, आणि हेडिंग असतात. तिथे रिस्पॉन्स मध्ये किती आहेत हेडिंग? 4 आहेत बघा. युजर नेम, आयडी, युजर आयडी, आयडी, टायटल आणि कम्प्लिटेड. मग टीएच इंटू 4 करतो मी. 4 टीएच घ्या. मग ह्याच्यामध्ये काय करतो, कॉल करून देतो. काय म्हणून कॉल करतोय आता? फर्स्ट ऑफ ऑल हेडर लिहितो, युजर आयडी, याच्यामध्ये आयडी, आणि पुढचं काय आहे? टायटल आहे. जस्ट रिस्पॉन्स मध्ये जे आहे तेच द्यायला ना, कारण आपल्याला फेच करायचे. लक्ष देऊन बघा कसं फेच करतात. लास्ट आहे कम्प्लिटेड. आणि थोडा ह्याला सीएसएस करू. बिफोर दॅट एवढं तर ठीक वाटायलंय. आता ह्याला सीएसएस लावूया थोडाफार. सीएसएस मध्ये काय करतो, टेबलला फर्स्ट बॉर्डर करतो, किंवा विड्थ देतो. चला विड्थ देऊ. विड्थ 70% देऊया. मार्जिन, मार्जिन काय करू, टॉप करतो. ठीक आहे, मार्जिन टॉप एक 20 px देतो. बॉर्डर 2 px सॉलिड ब्लॅक. बॉर्डर कोलॅप्स करूया, कारण ते एका लाईन मध्ये दिसायला पाहिजे ना. बॅकग्राऊंड कलर काय करू? बॅकग्राऊंड कलर मी अटॅचमेंट कशाला आलंय, लेट मी टेक कलर राईट. कोणसा कलर घेऊ याच्यामध्ये? लेट मी टेक दिस वन. कोणसा तर रॅन्डम कलर घेतो.
चला आउटपुट चेक करू कसं दिसतंय फर्स्ट. बघ काहीतरी गडबड आहे. मी फक्त रो आणि आता ठीक आहे, आतापर्यंत ओके दिसालय. पण हे टेबल मध्ये नाही दिसत. म्हटलं तर रोला आणि कॉलमला पण काय करावं लागेल, बॉर्डर करावं लागेल. टीएच टीडी बॉर्डर टू पीएक्स सॉलिड ब्लॅक पैडिंग 10 px टेक्स्ट अलाइन सेंटर. एवढं लावलंय. आता काय करू, टीडीचा कलर बॅकग्राऊंड कलर चेंज करू. टीडी बॅकग्राऊंड कलर हा वाला ठेवूया. मग ह्याच्यामध्ये काय करतो आता, अजून एक रो डिक्लेअर करतो. टीडी इंटू 4. फर्स्ट मध्ये काय आहे, युजर आयडी किती होतं, 1 होतं आणि आयडी काय आहे, 1 आहे. मॅन्युअली रिटर्न करतो फर्स्ट. टायटल काय आहे, टायटल हे आहे ना. नंतर नाही एपीआय थ्रू कसं फेच करायचे बघू. फॉल्स आहे, फॉल्स करतो. आता आउटपुट कसं दिसते एकदा बघू. बघा असं दिसायला आता आपल्याला जे पण डेटा आहे ना. आता मला ही मॅन्युअल फेच, आता मी कसं डायरेक्टली कोड मध्ये लिहून फेच केलंय. आता मला असं न करता एपीआय थ्रू फेच करायचे. मग तुम्हाला एपीआय थ्रू कसं फेच करायचं माहितीये. कसं करणार, बिलोला स्क्रिप्ट टॅगल्या ह्याच्यामध्ये कॉल करा. कसं कॉल करायचं, फर्स्ट एक टेबलला आयडी देऊ, एक सिलेक्ट करण्यासाठी लागेल ना. टेबल डेटा आयडी दिलो फक्त, सिंपल नाही काय केलं. फर्स्ट एक काम करू, कॉन्स्टंट टेबल इक्वल टू डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर हॅश, दोन गोष्टी सिलेक्ट करतो. टेबल डेटा टी बॉडी का आपण सिलेक्ट करतो, आपल्याला टी बॉडी मध्येच डेटा फेच करायचे, इथं फेच करायचे आहेत ना. हे सगळं मॅन्युअल येतात, म्हणजे डायनामिकली येतात आता. म्हणून मी हे दोन्ही सिलेक्ट करून घेतो एकदा फर्स्ट. टीजरला सिलेक्ट करून लेट मी डू वन थिंग नाव. लेट मी कॉल फंक्शन. फंक्शन कॉल करूया. लेट मी व्हॉट इज द फंक्शन. टेक अ फंक्शन. एपीआय कॉल करायचे आहेत ना, मग फंक्शन लिहा. फेच डेटा, मग देन ट्राय कॅच ब्लॉक, यूज ट्राय कॅच. console डॉट लॉग एरर फेचिंग डेटा. बर, एरर. आता ट्राय मध्ये काय करायचे, डेटा फेच करायचे. पहिला असिंक्रोनस करा, कारण एपीआय ची कधी पण असिंक्रोनस फंक्शन असतो. लक्षात ठेवून घ्या आताच. असिंक्रोनस फेच प्रॉपर्टी ना डेटा फेच कर. एपीआय कोणता होता, ऑलरेडी कॉपी केलंय. कोणतं होतं एपीआय, ऑलरेडी आपण ह्या इथे एपीआय लिहिलंय ना, हीच फंक्शन ऍज इट इज लिहायचंय तिथं. हा फंक्शन मी काय करतो, फक्त कॉल करून देतो. कॉपी नाही झाला का, लेट मी डू वन मोर टाइम. कॉपी, कॉपी नाही झाला. कॉपी केलं. आता याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. कॉन्स्ट रिस्पॉन्स इक्वल टू वेट, वेट करून पहिला फेच करून घे, नंतर ना रिस्पॉन्स काय कर, सेंड कर डेटामध्ये. डेटामध्ये स्टोअर करायचंय. म्हणजे जेव्हा डेटा भेटतोय ना, तो कशामध्ये भेटतो,
जेसन फॉर्मॅट मध्ये नाही मिळत, म्हणून त्याला आपण पहिला जेसन मध्ये करू. कोणत्याही एपीआय ला पहिला जेसन मध्ये मॉन्स्टॅक किंवा रिॲक्ट असेल ना, पहिला जेसन मध्ये कॉल करून घेतात. मग एकदा त्याला प्रिंट करू, भेटते का नाही चेक करण्यासाठी. ओके, आता एकदा हे फंक्शनला कॉल करू. फेच डेटा ऑलरेडी हा रन आहे ना, तर क्रोमला येऊया, राईट क्लिक करू, इन्स्पेक्ट करू, इथं चेक करूया भेटते का नाही ते. बघा काहीतरी ऑब्जेक्ट भेटतंय त्यामध्ये, बघा ऑब्जेक्ट मध्ये एलिमेंट मिळाला. इथपर्यंत कोड ऍक्युरेट काम चालू आहे. आता डेटामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. इथपर्यंत काम चालू आहे, डेटामध्ये आपल्याला ऑब्जेक्ट भेटते, याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट आहे ते. आता ती ऑब्जेक्टला फेच करून कुठं सेंड करायचं आहे, इथे. मग इथं सेंड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक तर हे काम टेबल सिलेक्ट करणं, याला इथं सिलेक्ट करू ट्राय मध्ये. टेबल फर्स्ट तर हा सिलेक्ट करा. त्यानंतर ना अजून एक सिलेक्शन करावं लागेल, कोणतं, टी बॉडी ना. टी बॉडीला सिलेक्ट करावं लागेल, कॉन्स्टंट रो, रो सिलेक्ट करू, डॉक्युमेंट डॉट क्रिएट एलिमेंट. क्रिएट एलिमेंट काय यूज करतो, मला रो क्रिएट करायचंय टी बॉडी मध्ये. हे जे इथं आहे ना, ह्याच्यामध्ये रो क्रिएट करायचंय पूर्ण टी बॉडी मध्ये. मग एक टी आर क्रिएट करतो. हा टी आर मध्ये कंटेंट काय लिहितो, रो डॉट इनर एचटीएमएल. काय कंटेंट आहे त्यामध्ये, मग त्यामध्ये काय कंटेंट आहे, हा टीडी आहे, 4 वेळा टीडी. मग हेच उचलून इथं द्यायचे इनर एचटीएमएल मध्ये. इनर एचटीएमएल इक्वल्स टू बॅकटिक यूज करा, एंटर करा. आणि आता ते चारीचे चारी जे आहेत ना, हे लिहिलेले इथे, तिथं कट करू, कंट्रोल एक्स, हे इथं ठेवून द्या. आणि ह्याच्यामध्ये काय करावं लागेल आता आपल्याला, एखादा ऑब्जेक्ट मधला डेटा पास करायचा असेल तर कसं करतो, सांगितलं होतं त्या दिवशी. आणि हे टी आर आपण तिथं क्रिएट केलंय, इथं क्रिएट केलंय ना टी आर, क्रिएट एलिमेंटला. मग इथून ते टी आर रिमूव्ह करतो, त्या टी आर मध्ये एवढं टीडी असतील असं सांगायचंय सांगताना. आता फक्त काय करायचं, जे डेटा इथून येत आहेत ना, कुठून, हा डेटा मधून. मग ऑब्जेक्टचं एखादे एलिमेंट जर पास, म्हणजे बघा ही ऑब्जेक्ट आहे, मला युजर आयडी पाहिजे, कसं करतो मी, डेटा डॉट युजर आयडी, डेटा डॉट टायटल, डेटा डॉट आयडी, असं करून सिलेक्ट करून व्हॅल्यू बघत होतो ना, एखाद्या नॉर्मल ऑब्जेक्ट मधला व्हॅल्यू बघायचं असेल तर. सेम आता ही डेटा मध्ये ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मधलं पर्टिक्युलर एलिमेंट पाहिजे असेल तर कसं करतो, ह्याच्यामध्ये डॉलर यूज करतात आणि कर्ली ब्रेसेस, डेटा डॉट युजर आयडी. सेम इथं पण काय करा, तीच फॉर्मॅट यूज करा, डॉलर डेटा डॉट, आता काय आयडी आहे, डेटा डॉट आयडी. सेम हे टायटलला डेटा डॉट टायटल असेल, डेटा डॉट टायटल. लास्ट वन डेटा डॉट कम्प्लिटेड आहे ना, कॉपी पेस्ट रिमूव्ह करा, डेटा डॉट कम्प्लिटेड. ही इथं हे लिहायचं असते बरं का, हे विसरायचं नाही. ह्याचे जे पॉइंट्स आहेत ना, हे आणि हे मॅच पाहिजे, मगच आउटपुट करेक्ट येतो. चला एकदा रिफ्रेश करा, काय होते बघू. आता डेटा तर येत नाहीये, डेटा अजून आपण अपेंड केला नाही ना, अपेंड करावं लागेल. कसं अपेंड करावं लागेल, हा टेबल बॉडी मध्ये हा रो अपेंड करून द्या. मग इथं लास्टला काय काय लिहा, रो डॉट किंवा टेबल डॉट चाइल्ड किंवा अपेंड चाइल्ड रो. बघा डेटा अपेंड झालं. आलं का मॅन्युअली डेटा सगळे, तर जे डेटा होता. आता इथं टेबल मध्ये इथं डेटा नाहीये, इथं काही डेटा नाही बघा. तरी पण आपण एपीआय थ्रू काय केलं, डेटा पास करून दिलं. एवढंच गोष्टी आहे लिहायचं. टेक 2 to 3 मिनिट, एकदा ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा, काही कळलं नसेल तर मला विचारून घ्या. HTML CSS तर माहिती आहे, फक्त आणि फक्त जावास्क्रिप्ट बघून घ्या.
जेवढं रिड्यूस करायचा प्रयत्न केले तेवढं रिड्यूस केलंय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघून घ्या. नाही कळालं तर विचारा. ओके, लेट मी सी योर अटेंडेंस लिंक सेम यू. अटेंडेंस लिंक शेअर केलंय, अटेंडेंस मार्क करा. ओके. ओके गाईज, हा जर कळाला असेल तर एक क्विकली अजून एक एक्झाम्पल बघू. स्मॉल सेम ह्याच्यामध्ये दुसरे एपीआय फेच करून बघता येते का चेक करतो. अं, बघा ह्याच्यामध्ये एवढा डेटा आहेत, हेवी डेटा आहेत ना. हे सगळं एपीआय थ्रू डेटा आलेत. हे डेटा फेच करून बघायचं का? युजर आयडी, टायटल, बॉडी. चला, हे पोस्ट आहे ना, ही फेच करून बघू. ऑब्विसली सेम कोड मध्ये फेच करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी हा एपीआय ला चेंज करतो. पोस्टला चेंज केलं. पहिल्या ह्याच्यामध्ये डेटा काय आले ते चेक करू आउटपुटला. दुसरा एपीआय घेतलाय. आता दुसरा एपीआय घेतलं. पहिला बघा किती ऑब्जेक्ट आले.
बेसिकली दिस इज अरे. अरे और ऑब्जेक्ट. बघा किती आहेत, 100 ऑब्जेक्ट आहेत आतमध्ये. अरे आहे. बेसिकली अरे प्रिंट करूया. कसं अरे प्रिंट करतात बघू. याच्यामध्ये डेटामध्ये अरे आले. अरेचे डेटा आहेत ते. काय काय आहे कंटेंट, पहिला कंटेंट तर बघूया. युजर आयडी आहे, आयडी आहे, टायटल आहे. सेम आहे, फक्त हे अरे मध्ये आहे ना. तीच आहे, फक्त अरे मध्ये आहे. अरे कसं प्रिंट करतात ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. 100 एक अरे लूप होतो, एकानंतर एक एकानंतर एक प्रिंट व्हायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करणार. डेटामध्ये तर डेटा आलाय. आता हा डेटामध्ये अरे आहे. अरेला आता फॉर लूप यूज करूया. डेटा डॉट मॅप आयटम. मग हे एवढं सगळं कॉपी करूया तिथे. कंट्रोल एक्स पेस्ट करू. आणि फक्त आयटम डॉट युजर आयडी, आयटम डॉट आयडी, आयटम डॉट टायटल, आयटम डॉट कम्प्लिटेड. जे आयटम मध्ये मॅपचं व्हॅल्यू आलं, मग तो व्हॅल्यू इथं प्रिंट करतो. आउटपुटला चेक करूया काय येतंय. मग काय आलंय. 10 एकच व्हॅल्यू आलंय. बाकीचं कसं काही ना. कोणतं व्हॅल्यू वर्क करायलंय. 10 कुठं आहे. कुठलं वर्क झालंय हे. आणि कम्प्लिटेड इज नॉट कम्प्लिटेड नाहीये, तो बॉडी आहे ना. डुईंग माय दॅट दिस इज बॉडी. एकच एलिमेंट प्रिंट होतोय. असं थोडी ना चालतंय अरे मध्ये तर. वन बाय वन एलिमेंट प्रिंट व्हायला पाहिजे ना. कंट्रोल एक्स. त्याच्यानंतर ना अपेंड करू. तरी पण एकच एलिमेंट प्रिंट होतो. पण इथे तर 100 एलिमेंट आहेत. 100 यायला पाहिजे ना. चला एकदा टॅली करा काय रॉंग आहे एकदा बघा. मॅथच्या जागी फॉर चूज केलं तर. सेम. आय एम नॉट गेटिंग व्हॉट इज द प्रॉब्लेम. चेक करा ही लास्ट वन, फक्त जे लास्ट वन आहे ना. तोच काम करतोय. म्हणजे सगळे इटरेशन होतात त्याचे एकाच ठिकाणी सगळेच काम व्हायले, असं नको व्हायला पाहिजे. वेगवेगळ्याला वेगवेगळं यायला पाहिजे. म्हणजे ही काय करायले, एक रो क्रिएट करायले सेकंड टाइम त्याला काय मिळत नाही, रो मिळत नाही का. एरर फेचिंग डेटा टेबल इज नॉट डिफाईन्ड. ओके इथं तर नाही घेऊन चालणार नाही. काय बग असतील तुम्ही सांगणार. काय व्हायला माहिती का. तो एकच ठिकाणी 100 डेटा आहेत ना, एकच ठिकाणी रिप्लेस करायला फर्स्ट सेकंड एकच ठिकाणीच व्हायले. 100 तो प्रिंट व्हायले पण एकच ठिकाणी प्रिंट व्हायले. पण आपल्याला असं नको, नेक्स्ट रो नेक्स्ट ला यायला पाहिजे. दॅट मी डिबग. फक्त डिबगिंग करू पण सॉल्व आम्हीच करूया.
Let me debug. You got a bug in code, prevent data, but displayed currently the remaining issue TR. Found it. सिंपली त्याला रो मिळत नव्हता, हे रो उचलून इथं ठेवायचे. Control X. Now output check. Now this time the 100 100 जे डेटा आहेत ना, तेवढा डेटा सगळे इथे आले बघा. 100 आले का? फॉर इच करा किंवा मॅप यूज करा, दोन्ही यूज करा, काम करून जाईल तो. फॉर इच सेम, फॉर इच ला पण तेच काम करतो. जर फिल्टर लावायचं असेल ना, फिल्टर पण लावू शकतो बरं का. जर फिल्टर पाहिजे असेल तर डेटा डॉट फिल्टर आयटम आयटम डॉट युजर आय डी इक्वल्स टू 1 डॉट मॅप फिल्टर पण लावू शकतो. फिल्टरचे कन्सेप्ट ऑलरेडी सांगितलंय, एकदा चेक करा. ज्याचं आयडी 1 आहे तेवढाच डेटा दिसेल आउटपुटला. किंवा ज्यांचं आयडी 1 आहे तेवढाच आउटपुट आउटपुटला. काय नाही, एकदा तुम्ही एपीआय फेच कसं करायचं शिकलेत ना, बाकी सगळं फिल्टर फिल्टर सगळंच कळून जाईल. एवढं का हार्ड नाहीये, फक्त प्रॅक्टिस करा व्यवस्थित. हे कोड हे कोड काय करतो, ग्रुपला सेंड करून देतो चॅट मध्ये. वेट दिस त्रासचे सीएसएस रिमूव्ह करतो बरं का. सीएसएस तुम्ही लिहा. पूर्ण हेड हेड पूर्ण कम्प्लीट रिमूव्ह करतो. तरी पण थोडाफार रिमूव्ह करावाच लागेल. काय रिमूव्ह करावं याच्यामध्ये आता? बॉडी टॅग रिमूव्ह करतो. 99 झालं. रिमूव्ह करण्यासारखं काय नाही ना आता. कीबोर्ड एका लाईन मध्ये घेतो, मग अजून स्पेस आहेच. लेट मी टेक दिस, इथं होईल काय तर. व्हेरी हार्ड आहे, असं लक्षात कसं करा. तुला HTML रिमूव्ह करतो. HTML तुम्ही ऍड करा. इथं कॉल करतो वरच्या लाईनला. एकच लाईनला ठेवतो. चला, पाठवून दिलं. असं कसं तर फायनली सेंड करून दिले. फक्त सीएसएस हेडिंग वगैरे लावून चेक करा तुम्ही. कोणाला काही प्रॉब्लेम आले मला
मेसेज करून द्या. आय विल हेल्प यू. Okay, guys. Today I'm good with here. I'm closing today's session. याच्यामध्ये काही डाऊट असेल रेकॉर्डिंग सेशन शेअर करून देतो. चेक करा. ओके, guys. Bye. We connect tomorrow.